गुड मॉर्निंग. नमस्ते मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. तर डेली करंट अफेअर्समधील महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत आणि या संदर्भातल्या नोट्स एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करत आहे. सर्वांनी जाऊन तिथून घेऊ शकता. ठीक आहे. त्याचबरोबर व्हिडिओ बघत जरी तुम्ही नोट्स काढल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. याच नोट्स मी तिथं अपलोड करत आहे. आणि आजपर्यंत झालेल्या सर्व लेक्चरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास आणि बऱ्याच लेक्चर्स मी घेतलेले आहेत. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल मित्रांनो. ठीक आहे. तर चला चालू करू. 1 बाय 1 पॉईंट्स कोणते कोणते आहेत ते बघा. हा मुद्दा आपण घेतलेला होता. PM स्वनिधी काय आहे ते आपण समजून घेतलं होतं. फक्त आज हे का घेतलेलं आहे कारण जे शहरी मंत्रालय जे आहे म्हणजेच अर्बन मिनिस्ट्री आणि स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया जी आहे SIDB आहे यांच्यामार्फत काय केलेलं एक ॲग्रीमेंट करण्यात आलेलं आहे. आणि या ॲग्रीमेंटच्या अंतर्गतच PM स्वनिधीसाठी जे कर्ज प्रोव्हाइड करणाऱ्या बँका असणार आहेत त्यांना रिफायनान्स SIDBच्या मार्फत केला जाणार आहे. पुनर्वित्त पुरवठा केला जाणार आहे. पुन्हा एकदा आपण आहे ही स्कीम जी आहे ही थोडक्यात आपण बघू. एक म्हणजे PM स्वनिधी ही योजना जी आहे ही स्ट्रीट व्हेंडर म्हणजेच छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी ही PM स्वनिधी योजना आहे. याचा लॉंग फॉर्म काय आहे बघा. प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी या योजनेचं नाव आहे. आणि या योजनेअंतर्गत बघा 10,000 रुपयेपर्यंत कर्ज दिलं जात आहे एका वर्षासाठी. आणि त्याचा जो व्याजदर असणार आहे तो किती टक्के आहे तर 7% व्याजदर आहे. आता याचा फायदा भारतातील नियर अबाउट 50 लाख जे स्ट्रीट वेंडर जे आहे त्यांना होणार आहे. आणि 1 जून 2020 पासून ही योजना काय केलेली आहे तर चालू करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये आणखी भर काय टाकलेली आहे की या PM स्वनिधीच्या अंतर्गत जर समजा कर्ज काढलं तर इन्स्टॉलमेंटच्या आधारावरती तुम्ही काय करू शकता तुमचं एक कर्ज तुम्ही रिटर्न करू शकता. जे कर्ज ज्या लोकांनी काढलेले आहे ते इन्स्टॉलमेंट भरून, इन्स्टॉलमेंट म्हणजे समजतं तुम्हाला, टप्प्याटप्प्याने तुम्ही काय करू शकता हे कर्ज देऊ शकता. तर अशा पद्धतीचं काय PM स्वनिधी योजना आहे. ओके. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय आपण बघू. परकीय चलनसाठ्याच्या बाबतीमध्ये माहिती आलेली आहे बघा. परकीय चलनसाठ्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात फॉरेक्स रिझर्व्ह असं म्हटलं जातं. आणि या परकीय चलनसाठ्यावरती बघा मी इकॉनॉमिक्समध्ये लेक्चर्स बनवलेलं आहे. म्हणून तर इकॉनॉमिक्समधल्या लेक्चरकडे जाऊन जी काही प्लेलिस्ट आहे इकॉनॉमिक्सची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतच आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन परकीय चलन साठ्यावरती जर तुम्ही लेक्चर बघितलं तर या परकीय चलन साठ्यामध्ये कोणते कोणते ॲक्च्युली चलनामध्ये येतात जसं IMFचे SDR वगैरे असेल, त्याचबरोबर अमेरिकन डॉलर्स वगैरे आहे, असे बरेच प्रकार आहेत. त्याच्याविषयी तुम्हाला डेफिनेटली माहिती भेटेल. इथं पूर्ण मी सांगायला लागलो तर पूर्ण लेक्चरच इथलं परकीय चलन साठ्यावरती होऊ शकतं. त्यामुळे ते स्पेशल लेक्चर आहे ते बघू शकता. मुद्द्यावरती येऊ तर परकीय चलन साठा जो आहे फॉरेक्स रिझर्व्ह असं म्हटलं जातं. आता फॉरेक्स रिझर्व्ह जो आहे याच्याविषयी माहिती RBIच्या मार्फत दिली जाते. का RBIच्या मार्फत दिली जाते कारण हा परकीय चलन साठा RBI मध्येच ठेवला जातो. आणि प्रत्येक आठवड्याला RBIच्या मार्फत किती परकीय चलन साठा आलेला आहे याच्याविषयी माहिती दिली जाते. आत्ता मी हा मुद्दा का घेतलेला आहे बघा. आजपर्यंतचा सर्वात जास्त परकीय चलनसाठा भारताकडे आलेला आहे. $508 बिलियन एवढी परकीय चलनसाठ्याची संपत्ती भारताकडे आहे. म्हणजेच खूप मोठी अशी ही अमाऊंट असणार आहे बघा. 20 लाख कोटी भारतानं काय केलेलं आहे तर आत्मनिर्भर योजनेअंतर्गत देण्यात आलेलं आहे. किती $27 बिलियन मी किती म्हणेल $27 बिलियन एवढी संपत्ती दिलेली आहे भारत सरकारने. कोणासाठी दिलेली आहे तर आत्मनिर्भर योजनेसाठी. मग विचार करा $508 बिलियन म्हणजे केवढी मोठी अमाऊंट आहे. आत्तापर्यंतचा सर्वात जास्त परकीय चलन साठा आहे तो भारताकडे आलेला आहे. आणखी हा वाढत पण जाऊ शकतो येणाऱ्या कार्यकाळामध्ये. प्रत्येक आठवड्याला बघा RBIच्या मार्फत ही माहिती दिली जात आहे. नेक्स्ट मुद्दा काय आपण बघू. मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये आहे. मध्य प्रदेश मी पुन्हा एकदा म्हणतो चर्चेत खूप आहे. आता पूर्व प्राथमिक त्याचबरोबर प्राथमिक ज्या शाळा ऑनलाईन चालू करण्यात आलेल्या होत्या. आता हे ऑनलाईन जे क्लासेस वगैरे होते या शाळांचे बंद करण्यात आलेले आहे मध्य प्रदेश सरकारच्या मार्फत. मागच्या काही लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बघा. कर्नाटकच्या मार्फत पण ह्या 5वी पासून खालील जे वर्ग आहेत त्यांच्याविषयी ज्या ऑनलाईन क्लासेस चालू करण्यात आले होते कर्नाटकामध्ये तर ते पण काय करण्यात आलेले तर बॅन करण्यात आलेले, बंद करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशने आणखी काय सांगितलेलं आहे की इतर ज्या शाळा ज्या आहेत म्हणजेच जे पूर्व प्राथमिकच्या व्यतिरिक्त ज्या शाळा असणार आहेत त्यांचं टाइम टू टाइम क्लास असावे असंही मध्य प्रदेश सरकारच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. बघा ऑनलाईन क्लासेसच्या बाबतीमध्ये मागच्या 2-3 दिवसापूर्वीच मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ऑनलाईन एज्युकेशन जे आहे त्याचे किती फायदे आहेत किती तोटे आहेत ग्रामीण भागामध्ये
कशा पद्धतीने याचा त्रास होऊ शकतो या संदर्भात बघा मागच्या 2-3 दिवसापूर्वीच्या लेक्चरमध्ये मी एकदम डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. म्हणून तर मी म्हणतो पूर्ण आजपर्यंत झालेली 17 मे पासूनची सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा येणाऱ्या परीक्षांच्यासाठी खूप मदत करणारे लेक्चर्स आहेत. नेक्स्ट चौथा मुद्दा जो आहे तो बांगलादेश संदर्भात आहे. बांगलादेश आणि चीन यांच्यामध्ये आता एक करार झालेला आहे आणि या करारामध्ये काय केलेलं आहे की बांगलादेशला 0 टॅरिफमध्ये ॲड केलेलं आहे. आता 0 टॅरिफ काय असतं? आता या 0 टॅरिफमध्ये 97% ज्या बांगलादेशच्या मार्फत चायनाला ज्या एक्सपोर्ट केलेल्या ज्या गुड्स असणार आहेत, वस्तू असणार आहेत, त्या 97% त्यांच्यावरचा जो 0 टॅरिफ लावला जाणार आहे. आता हे थोडक्यात आपण समजून घेऊ. समजा हा चायना आहे आणि हा बांगलादेश आहे. बांगलादेशच्या मार्फत चायनाला साधारणतः 5000 प्रकारच्या वस्तू जात असतील. जेव्हा ते चायनाच्या बॉर्डरमध्ये एंट्री करतात तेव्हा चायना त्याच्यावरती काय करत असतो तर एंट्री टॅक्स लावत असतो. एंट्री टॅक्स लावत असतो आणि या एंट्री टॅक्स लावल्यामुळे समजा 10 रुपयाची वस्तू असेल त्याच्यावरती जर एंट्री टॅक्स 3 रुपये लावला तर 13 रुपयाला ती वस्तू त्या चायनाच्या मार्केटमध्ये जाणार आहे. थोडक्यात त्या वस्तूची किंमत चायनाच्या मार्केटमध्ये वाढणार आहे आणि वाढल्यामुळे काय होतं की बाहेरच्या देशातून आलेली वस्तू खरेदी करत असताना चायनामध्ये लोक काय करणार, एक म्हणजे चायनातील वस्तू आणि त्याचबरोबर बाहेरच्या देशातून आलेली वस्तू यांच्या प्राईसचं कंपॅरिझन करणार आणि त्याच्या बेसिसवरती ती वस्तू खरेदी करणार आहेत. पण आत्ता काय केलेलं आहे चायनाने की जे बांगलादेशमधून ज्या वस्तू जाणार आहेत किती प्रकारच्या 5161 प्रकारच्या ज्या वस्तू जाणार आहेत त्यांच्यावरती 0 टॅरिफ लावलेला आहे. म्हणजे इथं जो एंट्री टॅक्स घेतला जात होता तो टॅक्स इथून पुढे घेतला जाणार नाही. म्हणजे 10 रुपयाला जर वस्तू बांगलादेशमधून चायनामध्ये गेली तर ती 10 रुपयाला चायनामध्ये विकली जाणार आहे आणि याचा फायदा चायनासाठी होऊ शकतो. आता भारताच्या दृष्टीने हा तोटा आहे का? नाही, भारताच्या दृष्टीने हा तोटा नाही. कारण एक तर बांगलादेश जो आहे बांगलादेश बरोबर भारताचा ऑलरेडी नियर अबाउट $10 बिलियन काय आहे तर टर्नओव्हर आहे, व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय जो असणार आहे ट्रेड जो असणार आहे या चायनापेक्षा बांगलादेशचा भारताबरोबरचा खूप जास्त आहे. त्यामुळे भारताबरोबर तरी बांगलादेश कधीही व्यवहार करणार नाही. पण हां जर समजा चायनाने जे हळूहळू बांगलादेशला जर कर्ज द्यायला चालू केलं मग आहे बघा चायनाची नेहमीचीच पॉलिसी डेट ट्रॅप म्हटला जातो. कर्जाचा एक ट्रॅप तयार केला जातो या चायनाच्या मार्फत आणि त्या देशाला पूर्णपणे गिळंकृत केलं जातं. जसं आता नेपाळच्या बाबतीमध्ये झालेलं आहे, आफ्रिकन खंडामधील तर बऱ्याच देशांना चायनाने कर्ज दिलेलं आहे. तसं बांगलादेशच्या बाबतीमध्ये पण होऊ शकतं का? होऊ शकतं. पण बांगलादेशमधली जी पॉलिटिकल लीडर्स जे आहेत शेख हसीना त्या खूप हुशार आहेत. त्यामुळे जे कर्ज दिलेलं होतं चायनाने त्या कर्जाला ते नकार म्हटले, काही गरज नाही अशा कर्जाची, असं त्यांनी काय केलं तर चायनाच्या या कर्जाला विरोध केलेला आहे. थोडक्यात आपल्याला काय कळलं की इथं बांगलादेशमधून चायनामध्ये जाणाऱ्या वस्तूंच्या वरती 0 टॅरिफ लावणार आहे. एंट्री टॅक्स 0 असणार आहे. 97% वस्तूंच्या वरती हा 0 असणार आहे. म्हणजे टोटल चायनामध्ये बांगलादेशमधून वस्तू किती जाणार आहेत? साधारणतः 8000+ एवढ्या वस्तू काय केल्या जाणार आहेत तर चायनाला बांगलादेशच्या मार्फत एक्सपोर्ट केल्या जाणार आहेत. आता हे जे चायनाने केलेलं आहे ते आत्ता केलेलं आहे का? नाहीये. तर WTOचा रूलच आहे, जागतिक व्यापार संघटनेचा नियम आहे की जे लिस्ट डेव्हलपमेंट कंट्रीज ज्या आहेत म्हणजे कमी विकसित जे देश आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही थोडा ड्युटी फ्री म्हणजे कोणत्याही प्रकारचा टॅक्स न लावता तुम्ही काय करा, व्यापार करा, जेणेकरून त्या देशांनाही फायदा होऊन दे आणि जे कमी विकसित देशांच्या मधून मध्यम किंवा उच्च विकसित देशांच्या कॅटेगरीमध्ये ते येऊन दे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा WTOचा रूल चायनाने फॉलो केलेला आहे. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट मुद्दा आपण बघू. अमर्त्य सेन यांच्या बाबतीमधील मुद्दा आहे. तर अमर्त्य सेन यांना शांतता पुरस्कार देण्यात येणार आहे. कोणाच्या मार्फत? जर्मन बुक ट्रेड यांच्या मार्फत हा शांतता पुरस्कार देण्यात येणार आहे. मुद्दा काय आहे तर त्यांनी आत्तापर्यंतच्या साधारणतः एक 25-30 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजेच बघा 1990 रोजी ज्या वेळेला HDI ची कन्सेप्ट आली, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची जी कन्सेप्ट आली, याच्यामध्ये अमर्त्य सेन यांचा पण रोल खूप महत्त्वाचा होता. त्याचबरोबर मेहबूब उल हक यांचा पण रोल खूप महत्त्वाचा होता. तर तेव्हापासून अमर्त्य सेन यांनी काय केलेलं आहे तर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. कशा संदर्भात आहे? ग्लोबल जस्टिस जो असेल, जागतिक लेवलचा न्याय असेल, सोशल इनइक्वेलिटी इन एज्युकेशन म्हणजे शिक्षणामध्ये असणारी सामाजिक असमानता असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांनी बरेच मुद्दे उपस्थित केले होते. या बेसिसवरती बघा सोशल इनइक्वेलिटीच्या बेसिसवरती वेलफेअर इकॉनॉमीवरती त्यांनी खूप असा गाढा अभ्यास केलेला होता आणि वेलफेअर इकॉनॉमिक याच्यावरतीच काय घेतलेलं आहे अमर्त्य सेन यांना काय 1998 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं होतं. बघा अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आलेलं होतं. ठीक आहे, हे महत्त्वाचे मुद्दे अमर्त्य सेन यांच्या बाबतीमधील आहेत. नेक्स्ट 6वा मुद्दा जो आहे TS वेदर हवामान. TS म्हणजे तेलंगणा राज्यासंदर्भात TS म्हटलेलं आहे. बघा तेलंगणा राज्याच्या मार्फत हवामानासंदर्भात लोकांना माहिती देण्यासाठी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे.
या ॲप्लिकेशनचा वापर करून शेतकऱ्यांच्यासाठी फायदेशीरच असणार आहे बघा. कसा फायदेशीर असणार आहे बघा, पावसाचं प्रमाण, त्याचबरोबर सायक्लोन म्हणजे जे काही वादळ वगैरे होतं त्याच्याविषयी माहिती शेतकऱ्यांना भेटल्यानंतर त्याच्याविषयी शेतकरी एक आवश्यक पावलं उचलू शकतो. त्या उद्देशाने शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून चांगला असणार आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. TS वेदर, परीक्षेला प्रश्न विचारतील की TS वेदर हे काय आहे, तर तेलंगणा राज्याच्या मार्फत हवामानासंदर्भात माहिती देण्यासाठीचं हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे. नेक्स्ट मुद्दा 7वा जो आहे तो सरल. काय आहे सरल, तर सरल हे ICICI होम फायनान्स स्कीम आहे. ICICI बँकेची होम फायनान्स स्कीम आहे. या स्कीमच्या अंतर्गत गृहकर्ज दिलं जातं. आता हे गृहकर्ज जे असणार आहे ते मेन टार्गेट करून महिलांच्यासाठी, त्याचबरोबर लोअर आणि मिडल इन्कम ग्रुप जो असणार आहे त्यांच्यासाठी हे कर्ज दिलं जाणार आहे. 35 लाखापर्यंतचं हे कर्ज असणार आहे. 20 वर्षाच्या टाइम स्पॅनसाठी दिलं जाणार आहे आणि याचा जो व्याजदर असणार तो 7.98 पासून व्याजदर चालू होणार आहे. 7.98% पासून व्याजदर चालू होणार आहे. तो साधारणतः मी म्हणेल की 8.5 ते 9% आसपास व्याजदराच्या आधारावरती कर्ज प्रोव्हाइड केलं जाणार आहे या सरल योजनेच्या अंतर्गत, सरल स्कीमच्या अंतर्गत. सरल स्कीम कोणत्या बँकेची आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा इतर जे दिलेले मुद्दे आहेत त्याला ऑप्शन तयार करून परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट 8वा मुद्दा जो आहे, थोडं नाव लक्षात ठेवा बघा, कुबेटबेक बोरोनोव, तर यांना किर्गिस्तानचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, निवड करण्यात आलेली आहे. मागच्या बघा काही दिवसापूर्वी किर्गिस्तानचे पंतप्रधान जे आहेत करप्शनच्या चार्जेसमध्ये अडकले होते, भ्रष्टाचाराच्या चार्जेसमध्ये अडकले होते आणि त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांच्या जागी आता कोण आले तर कुबेटबेक बोरोनोव हे आलेले आहे. 31वे ते काय आहेत तर या किर्गिस्तानचे पंतप्रधान आहे. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक आहे, हे पण लक्षात असू दे. 9वा मुद्दा जो आहे, जागतिक निर्वासित दिवस जो आहे तो 20 जून हा साजरा केला जातो. जागतिक निर्वासित दिवस, निर्वासित म्हणजे त्याला रिफ्युजी असं म्हटलं जातं. 1951 मध्ये युनायटेड नेशनच्या मार्फत जो रिफ्युजी कन्व्हेन्शन पास केलं होतं त्या आधारावरती या जागतिक निर्वासित दिवस साजरा केला जातो. आता निर्वासित कोणाला म्हटलं जातं, रिफ्युजी कोणाला म्हटलं जातं बघा. आता हे चर्चेत आहे म्हणून तर हा मुद्दा घेतलेला आहे बघा. NRCचा मुद्दा आता भारतामध्ये चालू आहे, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिपचा मुद्दा चालू आहे आणि याच्यामध्ये जे आसाम अकॉर्ड झाला होता 1985 मध्ये, या आसाम अकॉर्डच्या आधारावरती जे भारतीय नागरिकाचा पुरावा दाखल करू शकलेले नाही आहेत आसाममधील असतील, त्याचबरोबर त्या भागामधील नॉर्थ ईस्ट साईडचे जे राज्य आहे त्या भागामधील असतील, तर त्यांना एक प्रकारचे रिफ्युजी इनलिगली भारतात आलेले आहेत असे म्हटलं जात आहे, घोषित केलं जात आहे. हा NRCचा मुद्दा आहे. त्या आधारावरती मग रिफ्युजी म्हणजे काय असतं याच्याविषयी थोडी माहिती असणं गरजेचं आहे. त्या आधारावरती जागतिक रिफ्युजी दिवस जो आहे, वर्ल्ड रिफ्युजी डे जो आहे, तो कधी साजरा केला जातो ते पण माहिती असावा. 20 जूनला साजरा केला जातो आणि या वर्षीची जी थीम आहे 2020ची जी थीम असणार आहे ती थीम पण परीक्षेला विचारली जाते. एव्हरी ॲक्शन काउंट्स ही काय तर या वर्षीची थीम आहे जागतिक निर्वासित दिवसासंदर्भातली. नेक्स्ट 10वा मुद्दा जो आहे, महाराष्ट्र सरकारच्या मार्फत www.mahaswayam.government.in अशी काय केलेलं आहे, एक पोर्टल तयार केलेलं आहे. या पोर्टलवरती जे रोजगार शोधणार आहेत, ज्यांना जॉब वगैरे पाहिजे आहेत, त्यांनीही याच्याविषयी जाऊन माहिती घेऊ शकता, माहिती भरू शकता तुमची. त्याचबरोबर जे छोटे मोठे उद्योजक जे आहेत, एंटरप्रेनर आपण म्हणतो ना, त्यांना उद्योजक म्हटलं जातं, त्यांना काही स्किल्ड वर्कर लेबर वगैरे पाहिजे असतील त्यांच्याविषयी पण याच्यामध्ये काय भेटले जाणार आहे, माहिती भेटणार आहे. थोडक्यात एम्प्लॉई पाहिजे असेल तर याच्यावरती जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता, कोणत्या प्रकारचा एम्प्लॉई पाहिजे त्याच्याविषयी माहिती भरू शकता. त्याचबरोबर एखाद्या बेरोजगार व्यक्तीला, तरुणाला जर रोजगार पाहिजे असेल तो पण याच्यावरती जाऊन काय करू शकतो, रजिस्टर करू शकतो, माहिती देऊ शकतो. त्यामुळे काय होऊ शकतं की एकमेकांना इथंच बघा दोघांनाच एकमेकांना आवश्यक असणारे व्यक्ती भेटू शकतात. 11वा आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो मुकेश अंबानी यांच्या बाबतीमध्ये आहे. जगातील 9 नंबरची श्रीमंत व्यक्ती झालेले आहेत बघा मुकेश अंबानी. मागच्या काही दिवसामध्ये बघा 11 जे इन्व्हेस्टर होते, गुंतवणूकदार होते, त्यांनी रिलायन्सचे शेअर्स विकत घेतलेले आहेत. त्याचा फायदा मुकेश अंबानींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. नियर अबाउट 40-50 हजार कोटी रुपयाचा फायदा मुकेश अंबानींना झालेला आहे. त्यामुळे जगातील ज्या फोर्ब्स मासिकाच्या मार्फत जे काही बिलिनियरची लिस्ट काढली जाते तर त्याच्यामध्ये मुकेश अंबानी जगातील 9व्या नंबरची श्रीमंत व्यक्ती झालेली आहे. बघा गुगलचे को फाउंडर लॅरी पेज हे 10व्या नंबरला गेलेले आहेत. एकूण मुकेश अंबानी यांची जी काही संपत्ती जी आहे ती $64.6 बिलियन आहे, म्हणजे नियर अबाउट 5 लाख करोड रुपयाची संपत्ती मुकेश अंबानी यांची आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे मुद्दे होते, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मी ते थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.